विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान विषयातील ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण हा भाग पाहत होतो. गुरुत्वाकर्षणामध्ये आपण मागच्या तासाला जो काही बघितलेला आहे तो पहिला भाग होता फोर्स. बल म्हणजे काय? फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस इट्स रेस्ट पोझिशन. म्हणजेच बल ही अशी भौतिक राशी आहे की ज्याच्यामुळे त्याच्या स्थिर अवस्थेमध्ये बदल होतो. आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगता येईल की ज्यावेळी एखाद्या वस्तूवर आपण बल प्रयुक्त करतो त्यावेळी स्थिर वस्तू गतिमान होते आणि गतिमान वस्तू स्थिर करता येते. ड्यू टू द फोर्स द ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप साइज. म्हणजेच वस्तूवर बल लावल्यानंतर त्याचा आकार आणि त्याची रचनाही बदलते. म्हणजेच हा भाग आपण मागच्या तासाला बघितलेला होता. त्यानंतर बघितलेला होता बलाचे प्रकार, टाइप्स ऑफ फोर्स. तर दोन प्रकारचे बलाचे प्रकार आहेत. एक कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे संपर्क बल आणि दुसरा आहे असंपर्क बल. when two objects are in the contact with each other then it is the contact force, and when the two objects are do not contact with each other it is called as the non contact force. म्हणजे ज्यावेळी दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात येतात त्यावेळी संपर्क बल निर्माण होतं आणि ज्यावेळी दोन वस्तू एकमेकाच्या संपर्कात न येता जे बल निर्माण होतं त्याला असंपर्क बल असे म्हणतात. मग आता कॉन्टॅक्ट फोर्स संपर्क बलाचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी? तर याच्यामध्ये मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स म्हणजे स्नायू बल, यांत्रिक बल याची उदाहरणं देता येतील. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये असंपर्क बलामध्ये उदाहरणं द्यायची म्हटला तर त्या ठिकाणी दोन उदाहरणं देता येतील. एक आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा आहे मॅग्नेटिक फोर्स. म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल आणि चुंबकीय बल. तर आता बघा, गुरुत्वाकर्षण बलाबद्दल जर सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावलेला आहे? तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. आणि तो शोध कसा लागला याची गोष्ट तुम्हाला मी मागच्या तासाला सांगितलेली आहे. यानंतर आपल्याला काय सांगता येईल? व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन द टू बॉडीज, एनी टू बॉडीज इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये असणारं जे काही आकर्षण बल आहे त्या आकर्षण बलाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? गुरुत्वाकर्षण बल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलेलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स बघितलेला होता. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, the force acting on an object in moving with a circular motion toward the center of a circle. म्हणजे एखादी वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने परिक्रमा करत असेल किंवा वर्तुळाकार मार्गाने परिक्रमा करत असेल तर त्याच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारे बल म्हणजेच अभिकेंद्रकी बल होय. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी दगड दोरीला बांधून आपण फिरवणार आहे त्यावेळी आपल्या हातावरून त्या दोरीकडे बल प्रयुक्त केला गेलेला आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल या ठिकाणी की ज्यावेळी आपण एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असते, याचं एक उदाहरण तुम्हाला जर सेंट्रिपिटल फोर्सचं सांगायचं असेल किंवा या ठिकाणी अभिकेंद्रकी बलाचं उदाहरण जर सांगायचं असेल तर वन ऑफ द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ इज मून. म्हणजे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे तर चंद्र. तो पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. म्हणजे पृथ्वीभोवती परिक्रमा करतो म्हणजे काय करतो? तर बघा, तो पृथ्वीभोवती काय करत असतो या ठिकाणी? समजा ही पृथ्वी असेल इथं आणि या ठिकाणी हा चंद्र असेल तर त्याच्याभोवती तो प्रयुक्त करतो. म्हणजेच आपण मागाचं उदाहरण जर लक्षात घेतला त्यावेळी तुमच्या हातानं बल त्या दोरीवर प्रयुक्त केल्यानंतर तो दगड फिरत होता. याचाच अर्थ ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी काय करणार आहे? त्या चंद्रावर बल प्रयुक्त करण्याचं काम करत असणार आहे. तरच तो चंद्र जो आहे तो त्याच्या भोवतीनं फिरण्याचं काम करणार आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी? द अर्थ एक्झर्ट्स फोर्स ऑन द मून. त्यामुळेच पृथ्वी चंद्रावर बल प्रयुक्त करत असते आणि ती स्वतःला काय करत असते? चंद्राला आपल्याकडे आकर्षित करत असते. अँड इट अट्रॅक्ट्स टुवर्ड द अर्थ. आणि त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. त्याच पद्धतीचा उपयोग करून आपण जर सोलार सिस्टीमचा विचार केला, सोलार सिस्टीम म्हणजे सौरमालेचा जर विचार केला तर सौरमालेमध्ये आपल्याला काय सांगता येईल की सौरमालेमध्ये सूर्य हा केंद्रस्थानी आहे, सेंटर पोझिशनला सन आहे आणि तो काय करत असतो? आपल्या सर्व भोवती फिरणाऱ्या ग्रहांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम या ठिकाणी तो करत असतो. हा भाग आपण पाहिलेला होता. आता याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. तो आहे बघा या ठिकाणी प्राचीन काळापासून या ठिकाणी ग्रहांचं निरीक्षण केलं जात होतं. ज्यावेळी दुर्बिणीचा शोध लागला नव्हता त्यावेळी फक्त काय करत होतो या ठिकाणी आपण? दुर्बिणीचा शोध लागला नव्हता त्यावेळी उघड्या डोळ्यांनीच त्या ठिकाणी त्या ग्रहांचं निरीक्षण केलं जात होतं. त्यानंतर गॅलिलिओनी दुर्बीणचा शोध लावल्यानंतर 16व्या शतकापर्यंत ग्रहाबद्दलची खूप माहिती या ठिकाणी गोळा झालेली होती. द मोर ऑफ द डाटा कलेक्टेड ऍट दॅट टाइम. आणि यानंतर मात्र योहानेस केपलर
या शास्त्रज्ञानं या ठिकाणी ग्रहांच्या परिक्रमेसंदर्भात किंवा ग्रहांच्या संदर्भात काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि त्या निरीक्षणालाच या ठिकाणी केपलर्स लॉ असं म्हटलं जातं. मग आता आपण आजच्या तासाला बघणार आहे केपलर्स लॉ, केपलरचे नियम. तर बघा आता केपलरचे नियम बघण्यापूर्वी आणखी काही बेसिक भाग यामध्ये आपल्याला समजून घ्यावा लागेल. तो म्हणजे काय असणार आहे बघा, केपलर्स लॉज, केपलरचे नियम. तर पहिला भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इलिप्स लंबवर्तुळ म्हणजे काय. तर आता बघा याच्या बेसिक गोष्टी आपल्याला समजल्या तरच केपलरचे नियम समजणार आहेत. तर या ठिकाणी येणाऱ्या शब्दांची ओळख आपल्याला असली पाहिजे. तर इलिप्स लंबवर्तुळ म्हणजे काय असणार आहे बघा, या ठिकाणी ज्यावेळी एखाद्या शंकूला प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती म्हणजेच लंबवर्तुळ. म्हणजेच काय बघा, व्हेन कोन इज कट बाय द inclined plane is called as an ellipse. म्हणजेच कोणाला प्रतलाने छेदल्यानंतर इथे जी आकृती दिसते त्याला आपण लंबवर्तुळ असं म्हणणार आहोत. तर मला वाटतं सगळ्यांना लंबवर्तुळ म्हणजे काय हा भाग समजलेला असेल. यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तर हा लंबवर्तुळ कशा पद्धतीने दिसणार आहे तो जर आपण मोठा करून बघूया तर तो बघा लंबवर्तुळ या पद्धतीने दिसणार आहे. तर लक्षात ठेवा, लंबवर्तुळ काढल्यानंतर या ठिकाणी त्याला दोन काय असतात, या ठिकाणी बघा नाभी बिंदू असतात. यालाच फोसाय असं म्हटलं जाते. म्हणजेच हे काय आहे, मराठीमध्ये याला म्हटलं जाते नाभी बिंदू. नाभी बिंदू म्हणजे ज्यावेळी आपण लंबवर्तुळ काढतो किंवा इलिप्स काढतो त्यावेळी त्याला दोन नाभी बिंदू असतात, टू फोसाय असतात, हे लक्षात घ्या. आणि मग याच्या संदर्भात एक आता जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन बघा. या ठिकाणी दोन जे नाभी बिंदू आहेत त्या नाभी बिंदूंना जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत किंवा त्या इलिप्सवर त्या लंबवर्तुळावर असणारी जी बिंदू आहेत ABC, तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल AF1 अधिक AF2 यांचं जे अंतर असणार आहे तेवढंच अंतर कोणाचं असणार आहे, BF1 अधिक BF2 चं असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे BF1 आणि BF2 यांची बेरीज AF1 आणि AF2 च्या बेरीज एवढी असणार आहे. त्यानंतर आपण जर तिसरा बिंदू विचारात घेतला तर CF1 आणि CF2 यांचं सुद्धा अंतर या ठिकाणी काय असणार आहे, समान असणार आहे. तर मला वाटतं सगळ्यांना इलिप्स म्हणजे काय, लंबवर्तुळ म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल आणि त्या संदर्भातला भाग या ठिकाणी समजलेला असेल. यानंतर आपण पाहणार आहोत केपलर्स फर्स्ट लॉ. तर बघा केपलरचा पहिला नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर काय सांगतो बघा, केपलरचा पहिला नियम काय आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द पोटी. म्हणजेच ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्याच्या नाभीवर असतो. म्हणजे ग्रह जे फिरत असतात त्या ग्रहांची कक्षा त्यांचा आकार कसा आहे तर त्यांचा आकार इलिप्स आहे असं केपलरने सांगितलेलं आहे. केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगते बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द पोटी. म्हणजेच ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो आणि तो यस या अक्षराने दर्शवला जातो. इट इज इंडिकेटेड बाय द लेटर यस. म्हणजेच बघा पहिला नियम सगळ्यांच्या लक्षात आलेला असेल की ग्रहांची कक्षा, बघा इथं तुम्हाला लक्षात येते की ग्रहाची कक्षा ही काय आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य हा त्याच्या नाभीवर आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन ऑफ द पोटी. मला वाटतं या ठिकाणी सगळ्यांना पहिला नियम लक्षात आलेला असेल. यानंतर आपण दुसऱ्या नियमाकडे जाऊया, केपलर सेकंड लॉ, केपलरचा दुसरा नियम. तर बघा आता केपलरचा दुसरा नियम आपण या ठिकाणी सुरुवातीला आकृतीमध्ये जरा समजून घेऊया. काय सांगितलेलं आहे बघा, इथं ग्रह आहे, हा ग्रह परिक्रमा करायला गेलेला आहे सूर्याभोवती. तर ग्रहाच्या परिक्रमा करण्याची कक्षा कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे, हे मगाशी सांगितलेलं होतं. यानंतर बघा हा ग्रह काय करणार आहे, परिक्रमा करत असताना या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच बघा लक्षात ठेवा, ए पासून बी पर्यंत ग्रहाला जाण्यासाठी लागणारा जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात ग्रहाने कापलेले जे अंतर आहे किंवा जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ त्याच पद्धतीनं बिंदू सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यानं कापलेलं क्षेत्रफळ हे समान असणार. त्याच पद्धतीने बघा ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यातनं कापलेलं क्षेत्रफळ हे समान असणार आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, द लाईन जॉईनिंग द planet and the sun sweeps equal areas in equal intervals of a time. बघा द लाईन जॉईनिंग
The line joining the planet and sun. The line joining the planet and sun sweeps. The line joining the planet and sun sweeps equal areas in equal intervals of time. म्हणजेच ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते, हे लक्षात घ्या. आणि मग आता यावरून आपण इथे लिहिलेलं आहे एरिया एएसबी इज इक्वल टू एरिया सीएसबी. म्हणजेच एएसबी चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे, सीएसडी चे क्षेत्रफळ हे समान असणार आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी एएसबी हे क्षेत्रफळ आणि सीएसडी हे क्षेत्रफळ समान असणार आहे. आणि याच्याही पुढे जाऊन आपण लिहू शकतोय एरिया बघा एएसबी म्हणजेच आता या ठिकाणी ईएसएफ म्हणजे ईएसएफ याचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला समान असल्याचं दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी दुसरा नियम तुमच्या लक्षात आलेला असेल. आणि यानंतर पुढे जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, जर सीएसडी किंवा एएसबी याचं क्षेत्रफळ ईएसएफ एवढं जर असेल तर ईएफ संदर्भात तुम्ही काय सांगाल. काय बघा आपण जर असं विचारात घेतलं फक्त एएसबी हे क्षेत्रफळ कुणाबरोबर आहे या ठिकाणी ईएसएफ या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. म्हणजे एएसबी हे क्षेत्रफळ ईएसएफ बरोबर जर असेल तर तुम्ही ई आणि एफ बाबतीत काय सांगणार आहे. तर त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी ग्रहाला लागलेला जेवढा वेळ आहे तेवढाच वेळ ग्रहाला ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी दुसरा नियम तुमच्या लक्षात आलेला असेल असं मला वाटतंय. आणि यानंतर आपण केपलरचा थर्ड लॉ, केपलरचा तिसरा नियम पाहणार आहोत. तर केपलरचा तिसरा नियम पाहण्यापूर्वी बघा टाइम बरोबर काय असणार आहे टी, म्हणजे ग्रहाचा आवर्तक. म्हणजे ग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो काय कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणणार आहे टाइम. आणि त्यानंतर ऍव्हरेज डिस्टन्स आर या अक्षराने दाखवलेलं आहे सूर्यापासूनचे सरासरी अंतर. मग नियम काय सांगतोय बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच काय बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच ग्रहाच्या सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, सूर्याची परिक्रमा करणारा ग्रह आहे त्या ग्रहाला परिक्रमा करण्यासाठी लागणारा कालावधी ग्रह म्हणजे बघा ग्रहाची सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या सूर्याच्या पासून असणाऱ्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब हा नियम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच बघा जर कालावधी जास्त लागत असेल तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी अंतर सूर्यापासून जास्त असणार आहे आणि कालावधी कमी लागत असेल तर सूर्यापासूनचं अंतर कमी असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अंतर जर वाढलेलं असेल तर कालावधी सुद्धा ग्रहाला जास्त लागणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल समानुपाती याचा अर्थ काय, एखादी गोष्ट वाढली असता दुसरी गोष्ट त्या संदर्भात वाढताना दिसून येते. म्हणजे ज्यावेळी प्रोपोर्शनलचं साइन येत आहे, तुम्ही चलन या प्रकरणामध्ये गणितामध्ये शिकलेला आहात, प्रोपोर्शनलचं साइन ज्यावेळी येत आहे त्यावेळी आपण के हा स्थिरांक घेतो. मग हे प्रोपोर्शनलचं चिन्ह काढून टाकल्यानंतर बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. त्यानंतर काय आलेलं आहे तर के टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यू, टीचा वर्ग बरोबर के गुणिले आर क्यू. आणि के इज द कॉन्स्टंट, के हा काय असणार आहे स्थिरांक असणार आहे. आणि फक्त एक स्टेप आपण लिहिलेली आहे तर आर क्यूब इकडे घेतला तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. म्हणजेच के बरोबर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे के ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. या पद्धतीनं या ठिकाणी केपलरचे 3 नियम आजच्या तासाला आपण पाहिलेले आहेत. बघा केपलरचे 3 नियम व्यवस्थित समजून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय केपलरचा पहिला नियम काय बघा या ठिकाणी. केपलरचा पहिला नियम असा आहे की सूर्याभोवतीची परिक्रमा करणारा जो ग्रह आहे म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्याच्या नाभीवर असतो. म्हणजेच काय सांगता येईल आपल्या या ठिकाणी, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स, the orbit of a planet is an ellipse with the sun at the foci.
पोस आहे आणि त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल की सूर्य हा त्याच्या नाभीवर असतो आणि तो यस या अक्षरानं दर्शवला जातो. म्हणजे एका नाभीवर असतो. बघा इलिप्सला 2 नाभे आहेत, F1 F2. त्याच पद्धतीनं सूर्य हा एका नाभीवर असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे आणि तो यस या अक्षरानं दाखवला जातो. त्यानंतर दुसरा नियम काय सांगितलेला आहे बघा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. द लाईन जॉईनिंग टू द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. त्यानंतरचा तिसरा नियम आपण बघितलेला आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट the square of period of revolution around the sun is directly proportional. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. म्हणजेच ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच आपण याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. या ठिकाणी केपलरचे 3 नियम तुमच्या लक्षात आलेले असतील तर लक्षात ठेवा. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा असणारा हा भाग आहे. बोर्डानं वारंवार याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा भाग आहे, तो समजून घ्या. मला वाटतं केपलरचे 3 नियम तुमच्या लक्षात आलेले असतील. Today we stop here.